जय शिवराय मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आज आपण लोणावळ्यामध्ये असलेले प्रसिद्ध आणि ऐतिहासिक काळात महत्त्व असलेल्या व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोरीगडाच्या भेटीला जाणार आहोत। पवन मावळात आपले बलाढ्य स्वरूप आणि निसर्गाने प्रसन्न असलेला कोरीगड हा महाराष्ट्रातील प्रत्येक पर्यटकांना आकर्षित करणारा किल्ला आहे। कोरीगड किल्ला हा लोणावळ्यापासून 25 किलोमीटर व मुंबईपासून 95 किलोमीटर व पुणेपासून 55 किलोमीटर अंतरावर आहे। कोरीगड किल्ला समुद्र सपाटीपासून 3050 फूट उंच आहे। कोरीगडवर चढाई करण्यासाठी एक सोपा ट्रेक आहे। आपल्याला किल्ल्यावर जाण्यासाठी 1 ते 1.5 तासाची चढाई करायला लागते। कोरीगडला जाण्यासाठी आपल्याला पेठ शहापूर या गावी यायला लागते। आपल्याला येथे गाडी लावण्यासाठी जागा आहे। आम्ही गाडी लावून चढाई करण्यासाठी निघालो। किल्ल्यावर जाणारी पायवाट ही सोप्या श्रेणीची आहे, त्यामुळे किल्ला चढण्यासाठी आपली दमछाक होत नाही। आम्ही किल्ला चढायला सकाळी 6 वाजता सुरुवात केली। कोरीगड किल्ल्याला निसर्गाचा खूप सुंदर नजारा लाभलेला आहे। येथे असलेले दुकानं, आजूबाजूला असलेले झाडे व किल्ल्यावर जाणारी पायवाट, त्यामुळे येथे आल्यावर आपल्याला खूप सुंदर वाटते। अर्ध्या तासाच्या पायवाटेनंतर आम्हाला गडाच्या प्रमुख पायऱ्या येथे दिसल्या। कोरीगडाचे विशेष महत्त्व येथे असलेल्या पायऱ्या आहेत। पावसाळ्यामध्ये पावसाचे पाणी या पायऱ्यांमधून वाहते। तो नजारा खरंच खूप सुंदर असतो। पावसाळ्यात खरंच खूप सुंदर या पायऱ्या असतात। जणू आपण सह्याद्रीच्या स्वर्गामध्ये आल्याचा अनुभव होतो। कोरीगडावरील असलेल्या गुहा, त्यामुळे गड प्राचीन काळात असल्याचे सिद्ध होतो। इसवी सन 14व्या शतकामध्ये निजामशाहीने कोरीगड जिंकला होता। त्यानंतर 16व्या शतकामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी या किल्ल्यावर भगवा फडकवला। त्यानंतरला 11 मार्च 1818 मध्ये
प्रॉथर नावाच्या इंग्रज अधिकाऱ्याने हा किल्ला मराठ्याकडून जिंकला. तोफेचा गोळा दारू कोट्यावर पडल्यामुळे कोरीगड त्यांना जिंकण्यात आला. गोव्याच्या डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती कोरलेली आहे. तेथे श्री गणेशाचे छोटेसे मंदिर बांधलेले आहे. पायऱ्या चढताना उजव्या बाजूला 2 खांबावर कोरलेली गुहा आहे. या गुहा खूप मोठ्या आहेत. येथे 30 ते 35 जण आरामात राहू शकतात, इतकी मोठी गुहा आहे. आता आम्ही कोरीगडाच्या महाद्वारावर आलो आहोत. महादरवाजा आजही उत्तम स्थितीमध्ये आहे. महादरवाजाच्या उजव्या बाजूचे पुनर्बांधकाम झाले आहे. किल्ल्यावरच्या असलेला दरवाजा पुरातन काळातला आहे. महादरवाजाच्या उजव्या बाजूला चौक्या पाऱ्या आहेत. आम्हाला किल्ल्याच्या महाद्वारावर पोहोचण्यासाठी 45 मिनिटे लागले. पूर्वला गोमुखी दरवाजाच्या संरक्षणासाठी 4 बुरुजांची योजना केलेली आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यावर प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी देवड्या आहेत. या ठिकाणी किल्ल्यावरचा दुसरा दरवाजा आहे. किल्ल्याचा दुसरा दरवाजा उद्ध्वस्त झालेला आहे. किल्ल्यावर प्रवेश केला तर आपल्याला मोठे पठार दिसते. हा किल्ला दक्षिणोत्तर पसरलेला आहे. या किल्ल्यावर 1.5 किलोमीटरची लांब तटबंदी आहे. तटबंदीवरून गडावर फेरी मारायला मिळते. संपूर्ण किल्ला आपण तटबंदीवरून बघू शकतो. तटबंदीच्या जागोजागी जंग्या आणि बुरुज आहेत. कोरीगडाच्या बाजूला आंबे व्हॅली आहे. कोरीगडावरून आपल्याला टुंग किल्ला, तिकोना, लोहगड, विसापूर असे किल्ले दिसतात. माथेरानचा डोंगर, पावना तलाव देखील दिसते. कोरीगडाच्या मागच्या बाजूने आपण मोरगिरी आणि मुळशीचे धरण देखील पाहू शकतो.
आपल्याला येथे महादेवाचे मंदिर दिसते। या मंदिराच्या बाहेरच्या बाजूला 4 तोफा ठेवलेल्या आहेत। मंदिराचे बांधकाम जुने आहे। मंदिर खरंच खूप सुंदर आहे। कोरीगडावर आपल्याला विष्णू देवाची मूर्ती देखील पाहण्यास मिळते। शंख, गदा आणि कमळाचे फूल धारण केलेली भगवान विष्णूची मूर्ती आपण पाहू शकता। मंदिराच्या मागच्या बाजूला 2 तलाव आहेत। या गडावर पाण्याची कमी नाही। या 2 तलावामुळे पिण्याचे पाणी मुबलक आहे। तलावाच्या बाजूला आपल्याला राजवाड्याचे अवशेष आढळतात। राजवाड्याचे अवशेष ची पडती झालेली आहे। कोरीगडावर आपल्याला कोराई देवीचे मंदिर दिसते। या मंदिराचे नुकताच पुनर्बांधकाम करण्यात आले आहे। हे मंदिर खूप मोठे आहे। या मंदिरामध्ये रात्रीचे 30 ते 40 लोकांना झोपायची सोय आहे। कोराई देवीचे मंदिर हे प्राचीन मंदिर आहे। कोरीगडावर कोराई देवीचे खूप महत्त्व आहे। कोराई देवीच्या मंदिराच्या शेजारीच लक्ष्मी तोफ आहे। गडाच्या दक्षिणेला अनेक बुरुज उभारलेले आहेत। या किल्ल्यावर 6 तोफा आहेत। यामध्ये सर्वात मोठी लक्ष्मी नावाची तोफ आहे। कोरीगडावर अनेक गोष्टी पाहण्यासारख्या आहेत। संपूर्ण कोरीगड आपण 2 तासामध्ये बघू शकता। कोरीगडावर येण्यासाठी पावसाळा व हिवाळ्याच्या वेळेस या गडाचे खरंच खूप सुंदर रूप दिसते। पावसाळ्यामध्ये किल्ल्याच्या असलेल्या पायऱ्या व त्या पायऱ्यावरून येणारे पाणी हे खरंच खूप सुंदर दिसते। आपण लोणावळ्यामध्ये आलात तर कोरीगडाला नक्कीच भेट द्या। आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच। पुन्हा भेटू एक नवीन व्हिडिओ घेऊन। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत जय शिवराय।